मॉर्निंग राईड ही बेस्टच असते. ब्लॉक करतोय माझ्या आबरू काढायला आलाय आणि फुल फॉगी आहे. भावाकडे कायम स्टॉक असते विषय संपला. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज ऑफ रोड. थंडी सुटली, भेंडी सपला विषय. एक माणूस आमचा गंडवला आम्ही राईड करायचं पण कालच ठरलेलो. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळच्या वाजल्यात एक्झॅक्टली 6:20 आणि मी लिटरली किती 35 मिनिटं लेट आहे. 5:45 जायचं होतं मला. तर कुठं जायचं आपल्याला, 1 मिनिट पहिला तर लाईट लावू आपण मस्तपैकी. ओके, तुम्हाला पण दिसत असेल आता आपल्या जिमच्या आज आहे ट्रेकिंग. जसं की मागच्या वेळी पण आपण गेलेलो. कुठे गेलेलो ते सांगतो. त्याचा ब्लॉग आलेलाच नाही आहे, माहीत आहे मला. का आलेला नाही ते पण तुम्हाला सांगतो. थंडी सुटली, भेंडी बोलायला ना मला. तर आज आपण चाललोय तुकाईला ट्रेकिंगला. तर 5:45चं टायमिंग होतं. ओंकार संगलगे लेट आहेत. ठीक आहे, चालायचं. अजून कोणा फोन आला नाही म्हणल्यावर तिथं पण काय नियोजन नसेल. जाऊया, बघूया काय काय विषय. चला, तुम्हाला तर डायरेक्ट जिम पशी भेटतो. तर माझा पण आवाज बघून तुम्हाला वाटत असेल झोपेत उठून आले हो. काय सांगू तुम्हाला, रात्री झोपले 2 वाजता. जिंदगी झंडवा. चला चला. तर जिम मध्ये आपण निघलोय आता. आज काउंट कमी आहे मागच्या वेळेपेक्षा. मागच्या वेळी 60-70 जण होते. त्यावेळी एक 20-25 जण तर आहे आम्ही. काय प्रॉब्लेम नाही असं. आणि आपल्याकडे आपली गाडी आणि ही 390 आहे. आपला विषय. तर आपण चाललोय आता तुकाईला. मी फर्स्ट टाइम चाललोय. भाऊ जाऊन आला एकदा. तर त्याला माहिती आहे त्या मागं आपलं जाणं हे काम आहे. अंकलीच्या पुलावर आपण आणि फुल फॉगी आहे. ओम नमः शिवाय. असला फॉग आहे भिंडी. थोडंसं उजेड होते. आपण ब्लॉग व्यवस्थित सुरुवात करू. असा झाला आता. एवढं पण काय अंधार नाही आहे. तरी पण ऑन पण लागलाय. आपलं पण 1000 ऑन आहे. वा, काय सीन आहे भिंडी. कसला फॉग आहे शपथ. मॉर्निंग राईड एक नंबर चालले माझे. तर मैं तो आवारा. कसला फॉग आहे वागे. कॅमेऱ्यात किती दिसेल थांबा मी जरा बघतो. कॅमेऱ्यावर फॉग आला नसतं म्हणजे बरं. ओके ओके आहे. काय सुद्धा अडचण नाही. जर सकाळची सुरुवात अशी होत असेल तर आणि काय पाहिजे आयुष्यात. कसा आहे फुल माहोल. सीन बघा फक्त, नजारे बघा. अरे चांगला रोड लागू दे बस. तर एक नंबर अशी राईड चालू आहे सध्या तरी. पोहोचे ना एक 10-15 मिनिटात. पण सकाळ सकाळी ज्या मी राईड कराले तशी एवढा विषय. कसा आहे सीन. मॉर्निंग राईड ही बेस्टच असते. त्याला तोड नाही. आवाजाला जरा भंगरल्यागत येत असेल. ठीक आहे, जरा समजून घ्या. सकाळी कसं उठून आले माझं मला माहित. राईड आहे म्हणल्यावर ऑटोमॅटिक जागेच्या ते विषय वेगळाच. तेरे नजारे मन बावरारे. तर फायनली आपण पोचलोय. एक चहाचा ब्रेक घेतला मस्तपैकी. जिथून हा 8 टर्न आहे. तुकाई हिल्सला आपण चाललोय ट्रेकिंग. अरे मला आत्ता कळालं ट्रेकिंग 5 किलोमीटर आहे. शपथ पाय दुखाल्यात माझं. आधीच काल लय फिरलोय. कामकाज चालू आहे, कामकाज. तर वा, बरोबर. तिथं आता ट्रेकिंगला काय होणार आहे मला माहीत नाही. म्हणजे आता राईड करत आलोय त्यात जे सुख आहे मला तर माहीतच आहे. त्यामुळे काय वाद नाही. पण भाऊ पण आपला चिल्ला एकदम निवांत. 390 आणि इकडे सनराईज झालाय मस्तपैकी. ओके डन. हे आपली गँग पोलो आहे. सपला विषय.
करायला लागते अरे ओम सर ओम सर काय सर गुड मॉर्निंग. तुम्ही काय गंडोला दरवेळेला राव. मग आता कशात थांबले, चला जाऊया. झाला चला. द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज ऑफ रोड. आणि ते मिळालं आपल्याला. मस्तपैकी भुंगा उठवत आपण चाललेलो आहे. सपला. तर फायनली आपण आलोय. पोरला एवढं दमलेत अजून ट्रेक करायच्या आधीच. तर सीन एक नंबर आहे सुरुवातीला. तर पुढे पुढे फाटणार ते विषय वेगळा. ठीक आहे होय काय 10 मिनिटात जाते असं आपल्याला कळाले आता. आणि आपल्याला एक नवीन ब्लॉगर निर्माण झालाय. तर एकंदरीत आपण 20 ते 25 किलोमीटर आलोय. खडतर प्रवास होता. पण कसं वाटतं तुम्हाला? सकाळी सांगतो पुढचं जे नजर बघा एकदम बेस्ट. हा काय तर सांगाल तसं. मग काय अडचण नाही व्यवस्थित आहे ना. ओके चला. असला विषय काटा जरा घेऊ असं वाटलं मला पण हातात. मला पण जरा म्हणजे जरा ट्रेकिंगला आल्यासारखं वाटतंय. एकटेचं झाड जे बघताय बरोबर आहे. एक पूर्वीच्या काळात कंपाऊंड व्हायला होतं. जसं की ओंकारसारखे जे चोर आहेत चोरांना आज शिरकाव होऊ नये यासाठी एकटीच वापरलो. चालेल तू. ट्रेकला आपल्या सुरुवात झाल्या झालेली आणि आपली गँग ही शेवट प्लस ही अजून यायला मागं ते विषय वेगळा. मी पण जरा ब्लॉक करतो. देसाईचा ब्लॉग बघा. फायनली आम्ही आता पोहोचलोय. ओंकार ब्लॉक करतोय. माझ्या आबरू काढायला आलाय म्हणून मी पण आता व्हिडिओ चालू केला. आणि तुम्ही बघू शकताय माझं सगळी गँग आहे. आणि थोडंफार मला असं काय वाटेल तू धापा लागलायस म्हणून. सध्या एक करंट बातमी आपल्याला आल्या की अजून अर्धा पाऊण तास लागणार आहे. जर उतरून जाऊया का तिघा इकडंच का मागं. तर गोल्ड जिमचे 3 कट्टर मेंबर पुढच्या ह्या येत्याला सीझनला कॉम्पिटिशनला उतरणार आहे. आता इशी खोल. तुम्हाला कसं वाटतं? चांगलं वाटेल ना. पाय बी काय दुखाली काय? अजिबात नाही. लोअर कोण मारलेला काल? नाही मारली म्हणून म्हणून चांगलं वाटेल तुम्हाला. मंगळवारी मारलेलं तसं. पहिला पडाव आपला झालाय असं वाटायला लागले. कसा ना जरा अगदी प्रसन्न वातावरण आहे. हा चांगलं आहे. गोल्ड जिमचे आतापर्यंतचे उपकरण 1 नंबर झालेले आहेत. बरोबर. हे पण आताचे जे चालू आहे गोल्ड जिम तर्फे हे अतिशय सुंदरतेने एक चांगला एक प्रयोग करून बघितलेला आहे. ते यशस्वी होईल. बरोबर. प्रत्येक टायमाला काहीतरी काय भागेसराचे नवीन ऍक्टिव्हिटीज जिम मध्ये बघायला मिळाले. त्यामुळं जी पहिली गोल्ड जिम होती 2 वर्षापूर्वी ते आता ह्याच्यापेक्षा खतरनाक झालेलं आहे. कारण नवीन पोरांना संधी दिल्या. ते अजय सर असून दे, कोळकर सर असून दे. तुम्ही काय सांगताय? नवीन पोरांना सांगतोय की व्यसनमुक्त व्हा, चांगलं आरोग्य जगा. आरोग्य हे आपलं शरीर जोपर्यंत संपत्ती ही सगळी खरी संपत्ती आहे. बरोबर. हे जपा आणि जिमला या. दूर राहा आणि जिमला या. गोल्ड जिमला या. गोल्ड जिम मध्ये चांगली मेंबरशिप आहे वर्षाची. आणि आता ट्रेकला चालू झाली सर. तर निम्मी पोरं वर गेलात आपली तेच ते वर जाऊन नजारा बघायचा आपल्याला खालचा. फास्ट आल्यात पोरं. सुट्टी नॉट. आणि वरनं नजारा काय असा आहे. चला थोड्या काळाचं सुख म्हणलं तरी काय अडचण नाही. थोडासा सप्पे भाग आपल्याला लागलाय. काय म्हणायचं सप्पे भागावर पळणार आहे का? आता पळायचं तर हे प्लॅन आहे. आता विचार करतोय सप्पे भागावर पळायला मजा येते. का पीक चांगलं असते? नाही रनिंग चांगलं मिळतं. ग्रीप मिळते पायाला. बरोबर आहे. वर कोण गेला टप्प्यात? तू एकटाच कोण गेला तिकडे? आपल्याला नाही. तर आपले ओम सर आपले गोल्ड जिम मध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून आहेत. सरांचा विषय खोल आहे. सर आपले सर आहेत. कसं आहे लागलंय सर? लागलंय सर नाही ना? ओके ठीक आहे. मला एक विचारायचं होतं केळीच का नियोजन नाही? पोहे नाही आहेत काय विषय? मागच्या पोहे विषय खोल. ओम सर आपल्याला तिथं जायचं आहे.
ओके हा टाका पोचली गेली खाली. वरती आपण आलेलो आहे टॉपला. पुढे सगळं गॅगवाड. तर वर आल्यावर इथं तुकाईचं मंदिर आहे, तर दर्शन घेतलंय मी आता आणि आलेलो आहे आपले गँगवाड. आणि वर असा वरून असा व्ह्यू. संपला विषय. बाबू मैं निन्नी कर लूं थोड़ी देर. अजय सर सगळ्यात पहिला आल्यात, फक्त त्यांनी परत बघायला गेले मागं कोण कोण राहिले ते. आपल्यातले थोडे मेंबर अजून तिथं आहेत. तिथं म्हणजे अजून लय खाले आहेत. बघणार आहे किती खाले काय तिथं आहेत. सपला विषय. ठीक आहे, तर वर आपण आहे. सगळ्यांनी मजा मस्ती चालू आहे. अजय सर जरा तुम्ही लेट आला. जरा रस्ता चुकून पुढे गेलतो. ओके, तुम्ही काय थांबतो म्हणला, थांबला नाही. हो थांबत आलो होतो की. ठीक आहे, चला जाऊया. चला जाऊया. ते बसल्यात त्यांना उठवा. हो चला बसा चला. तर ट्रेक आपला फायनली कम्प्लीट झालाय आणि आपण आता उतरायला चालू केले. हळू उतरायला लागणार आहे. पाहिले एवढं कसं आलं गरज नाही आपल्याला आता. बरोबर. अजून सोडून द्या. ते घालायचं काढायचं एक वर तर आता जस्ट आपण बिस्किट खाल्ल्यात. अजय सर आपले नेहमीचे स्पॉन्सर, बिस्किटचे कार्यकर्ते. भावाकडे कायम स्टॉक असतो. विशेष आपल्याला मदत करतात. प्रत्येक तू जर पुढे त्यांचीच मुलाखत घे तुम्ही डायरेक्ट. तर भाऊ मला बोलू द्या ना. तुम्हीच बोलायलाय. आपल्याबरोबर जे 390 वर आल्यात तर हेच भाऊ आहेत ते. अजय भाऊ. आम्ही कालच प्लॅन केलता. फुल एन्जॉय. एक माणूस आमचा गंडवला आम्हाला. गंडवला एक माणूस गंडवलाय. 200 वाला KTM वाला गंडवलाय आम्हाला. होय. तेच आयोजक प्रायोजक तेच आहेत सगळे. तेच घरात झोपलेत आता. चपला विषय. तर राईड आपली एक नंबर झाला. सकाळी काय म्हणाय सोला विषय फॉग बिग तुम्ही बघितला सोडा तर एक नंबर वाटलाय. फिटलं पैसे सकाळी देतो. व्हिडिओ तेवढे जास्ती टाका. नक्कीच. जरा एकदम फिलिंग होतं ते. वाय वाय वाय. तर फायनली आपला ट्रेक संपलेला आहे आणि आता आपण रिटर्न चाललोय. आता डायरेक्ट घराकडनं आता पहिला जिमवर जायचं आहे. तिथे थोडी रिफ्रेशमेंटची सोय केलेली आहे. तर सगळेजण तिकडे गेल्यात. तर आता आपण जायचं फक्त तिकडे डायरेक्ट जिमला जाऊया. मस्त मजा आली खरं. सगळी पोरं एक मामा करते काम. खरोखर सांगतो मजा आली. महिन्यात ना एक ट्रेक असा झालाच पाहिजे. सगळी पोरं एकत्र आली की भारी असते. तेवढंच मजा आली. तेवढी नवीन पोरं जरा ओळखी झाली. एवढ्या सगळ्यात एक नियोजन आमचं सक्सेसफुल झाले. माझा आणि भावाचं. आम्ही राईड करायचं पण कालच ठरवलेलो. एकदम एक नंबर असा विषय झाला आमचा. चलो हरी वारी झाल्या.
तर अशा प्रकारे आजचा ट्रेक संपलेला आहे, आजची राईड संपलेली आहे. तर आजच्यासाठी एवढं. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, इंस्टाग्रामला पण जाऊन नक्की फॉलो करा, तिथे पण ढेगभर कॉन्टेंट असते आपला. तर चलो बाय बाय, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.